नाशिकमध्ये मटण भाकरीसाठी फेमस हॉटेल म्हटलं तर दिवट्या बुधल्याचं नाव हे समोर येतं। मात्र आपण जर बघितलं तर गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असल्यामुळे दिवट्या बुधल्या हॉटेलमध्ये अशा प्रकारे चुलीवरती मटण शिजवण्याची वेळ ही आलेली आहे। जर बघितलं तर चूल ही पेटवण्यात आली आहे आणि समोर मटण हे शिजवलं जात आहे। साधारणतः म्हणजे शनिवार रविवारी जर बघितलं तर इथे मोठ्या प्रमाणावरती वेटिंग हॉटेलवरती बघायला मिळत असते। अगदी पर्यटक देखील दिवट्या बुधल्याचं मटण खाण्यासाठी आवर्जून इथे हजेरी लावत असतात। मात्र सध्याची जर ही परिस्थिती बघितली तर मटण यासोबतच चिकन इथे मिळते। मात्र इतर जर बघितलं तर खिमा असेल किंवा इतर जे आयटम आहेत मेनू असतील ते कमी करण्यात आलेले आहेत। काय नक्की परिस्थितीत आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत दीपक पाटील आहेत, हॉटेलचे मॅनेजमेंट त्यांच्याकडे आहे। दीपकजी, काय वेळ आहे इकडे? वेळ आता फार उपासमारीची आलेली आहे। गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसाय संकटात सापडला आहे। बरं, कसं संकट कोसळलं आणि आता काय काय? आता गॅस नसल्यामुळं आता सगळं लाकड्यावर चालू आहे आणि आपलं जो मेनू होता मोठ्या प्रमाणात तो एकदम छोटा करण्यात आलेला आहे। कमीत कमी आपला मेनू करण्यात आलेला आहे आणि 4 ते 5 आयटम आपण चालू केलेले आहेत। बरं, सध्या काय काय मिळते? सध्या मटन, चिकन, राईस, चपाती, भाकरी, बरं, बाकीचे खिमा, लॉलीपॉप, बिर्याणी वगैरे आपण बंद केलेली आहे। हां, बरं. तुम्हाला काय अडचण येतात? तुम्ही फोन लावतायत, काय सांगितलं तुटवडा आहे? फोन लावतोय पण फोन कोणी उचलत नाही। फोन नंबरच लागत नाही आहे। फोन डेट दाखवतो त्यांचा आणि काही रिप्लाय येत नाही समोरून त्यांचा। तर यामुळे कसं तुम्हाला फटका बसतोय, आर्थिक नुकसान होतंय? साधारणतः किती मटणचा खप होतो? मटण आपलं गॅस असताना भरपूर जात होतं। आपलं 100 ते 120 किलो जात होतं। आता 20 ते 30 किलोमध्ये आलेले आहे। बाकी सॅटर्डे संडे थोडंसं आपलं व्यवस्थित चालतं। आपलं वेटिंग असायची, आता वेटिंग पण बंद झालेली आहे। आपण बघत आहोत एकंदरीतच ही परिस्थिती त्यांच्यावरती ओढवलेली आहे, जिथे 100 ते 130 किलो मटण रोज बनवलं जात होतं ते अक्षरशः 30 किलोवरती आलेलं आहे। यासोबतच अनेक आयटम देखील त्यांनी बंद हे केलेले आहेत आणि सिलेंडरचा तुटवडा जाणवत असल्यामुळे ही परिस्थिती त्यांच्यावरती ओढवली आहे। कॅमेरामॅन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।